छत्रपती संभाजीनगरच्या घाटीवरून आला उपचारासाठी हर्सुल कारागृहातील कैदी पळून गेल्याची घटना समोर आली। हा आरोपी बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात शिक्षा भोगत होता। या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। जालन्यात शेतकऱ्याला लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली। या कारवाईत 9,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। मौजपुरी पोलिसांनी ही कारवाई केली। मौजपुरी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन त्यांना जेरबंद केले। छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतूक पोलिसांची अरेरावी करणाऱ्या कुणाल बाकलीवाल याला पुन्हा एकदा अटक करण्यात आली। व्यावसायिकाची फसवणूक करून गुंडांकडून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याने पोलिसांनी अटक केली। अकोल्यामध्ये कोल्ड्रिंक्समध्ये बियर मिसळून मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता। या प्रकरणी फरार आरोपीला पोलिसांनी 6 महिन्यानंतर अटक केली। दुहेरी हत्याकांड नंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून शहरात झाडाझडती आणि धडक कारवाई सुरू केल्या। दहशत निर्माण करण्यासाठी हवेत 3 फायर केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने शिर्डीतील 3घांना ताब्यात घेण्यात आले, तर 2 आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। अमरावती पोलिसांनी स्मोक शॉपवर धाड टाकत 3 लाखांच्या प्रतिबंधित ई सिगारेट जप्त केल्या। ई सिगारेटमध्ये वापरले जाणारे निकोटीन आणि ऑर्गॅनिक ओलाटाईल सॉल्ट हे मानवी आरोग्यास अपायकारक आहे। Thank you.